आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या प्रकरणाला या ठिकाणी आपण लगेचच सुरुवात करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं प्रकरण चालू केलेलं होतं। इयत्ता 11वीचं वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयामध्ये प्रकरण नंबर 1 व्यवसायाचे स्वरूप व व्याप्ती या संदर्भात व्यवसाय हा मानवी कृतीतील कोणता भाग आहे याची माहिती आपण घेतली। व्यवसाय हा आर्थिक कृतीतील एक भाग आहे, कारण मानवाच्या ज्या कृती आहे त्याचे 2 प्रकार आपण बघितले। नंबर 1 बिन आर्थिक कृती आणि एक दुसरी आर्थिक कृती, अशा 2 प्रकारच्या कृती बघितल्या। आर्थिक कृतीमध्ये व्यवसाय, पेशा आणि नोकरी या संदर्भात आपण माहिती अभ्यासत होतो। तर व्यवसाय म्हणजे काय याची माहिती आपण बघितली। नफा कमविण्याच्या हेतूने किंवा नफा मिळवण्याच्या उद्देशाने मानवाने केलेल्या हालचाली किंवा जी कृती म्हणजे काय आहे, व्यवसाय होय। मग यावरून व्यवसायाच्या व्याख्या आपण बघितल्या किंवा संपत्ती मिळवण्याच्या उद्देशाने मानवाने ज्या आर्थिक हालचाली केलेल्या असतात त्याला आपण व्यवसाय म्हणतो। मग व्यवसायाची काही वैशिष्ट्ये अभ्यासल्यानंतर व्यवसायाची संकल्पना आपल्या लक्षात येणार आहेत। तर व्यवसायाचे वैशिष्ट्ये ही संकल्पना आज आपण अभ्यासणार आहोत। व्यवसायाचं पहिलं वैशिष्ट्य आहे आर्थिक कृती। पहिलंच वैशिष्ट्य काय आहे, ती एक आर्थिक कृती आहे। बरोबर आहे का नाही? कारण काय, आर्थिक कृती म्हणजे काय, पैसे मिळवण्याच्या हेतूने केलेली मानवी कृती म्हणजे आर्थिक कृती। मग व्यवसाय सुद्धा काय आहे, नफा मिळवण्याच्याच उद्देशाने केला जातो, म्हणून त्याचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे, आर्थिक कृती। तुम्ही व्यवसाय टाकणार, बरोबर आहे का नाही, त्यातून नफा मिळवणार म्हणजे ती पैसे मिळवण्यासाठीच व्यवसाय तुम्ही टाकणार आहेत, आहे का नाही। चहाचं हॉटेल टाकणार आहे, कशासाठी टाकणार आहे, तर पैसे मिळवण्यासाठी, नफा मिळवण्यासाठी, म्हणजे तो एक प्रकारचा व्यवसाय आहे। ही एक व्यवसाय आर्थिक कृती आहे। पहिलं वैशिष्ट्य आर्थिक कृती। दुसरं वैशिष्ट्य 2 पक्ष। व्यवसायामध्ये 2 पक्षांना महत्त्वाचं स्थान असतं। 2 पक्ष, एक ग्राहक आणि दुसरा विक्रेता। बरोबर आहे की या 2 पक्षांमध्ये जी देवाणघेवाण होते त्यासाठी म्हणजेच व्यवसायामध्ये हे 2 पक्ष खूप महत्त्वाचे असतात, ग्राहक आणि विक्रेता। कारण आपण उपभोक्त्यांच्या समाधानासाठी किंवा उपभोक्त्यांच्या गरजेनुसार वस्तूंचं उत्पादन करतो, त्यांना ती विक्री करतो आणि मग त्यांच्याकडून आपण पैसे घेतो। म्हणजे 2 पक्ष अत्यंत महत्त्वाचे आहे। दुसरं वैशिष्ट्य काय आहे, 2 पक्ष। व्यवसाय तुम्हाला टाकायचा असेल तर या 2 पक्षांचा विचार करूनच व्यवसाय टाकावा लागतो, आहे की नाही। ग्राहक व विक्रेता, उत्पादक आणि ग्राहक किंवा उत्पादक आणि ग्राहक, विक्रेता आणि ग्राहक, असे 2 प्रकारचे पक्ष या व्यवसायामध्ये आहेत। त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे नफा हा मुख्य हेतू। तिसरं वैशिष्ट्य काय आहे, नफा हा हेतू। व्यवसाय तुम्ही करणार आहे, कशासाठी करणार आहे, नफा मिळवण्यासाठीच। अगदी चहाचा व्यवसाय जरी टाकला, चहाची टपरी जरी टाकली, तर तुम्हाला वाटेल की तुम्ही कोणत्या उद्देशाने टाकणार आहे, की मला नफा प्राप्त होईल। हॉटेल टाकणार आहे, हॉटेल व्यवसाय करणार आहे, कशासाठी करणार आहे, पैसे मिळवण्यासाठी, नफा मिळवण्यासाठी। कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असू द्या, त्याचा मुख्य उद्देश काय असतो, नफा। म्हणून नफ्याचा हेतू हे व्यवसायाचं एक वैशिष्ट्य किंवा गुणधर्म आहे। पहिलं बघितलं तो आर्थिक कृती आहे, कारण आर्थिक व्यवहार त्यामधून केले जातात, मानवाची ती आर्थिक कृती आहे, पैसे मिळवण्याचा हेतू आहे। 2 पक्ष त्यामध्ये महत्त्वाचे आहे, हे पण एक वैशिष्ट्य आहे, ग्राहक आणि विक्रेता। तिसरं नफा मिळवण्यासाठीच व्यवसाय टाकला जातो, हे देखील एक वैशिष्ट्य आहे। बरोबर आहे की नाही, कारण तुम्ही एखाद्या वस्तूची विक्री करणार आणि त्याच्यातून तुम्हाला पैसे मिळणार। चौथं वैशिष्ट्य आहे वस्तू व सेवांचे उत्पादन। बरोबर की नाही, व्यवसायामध्ये उत्पादनाला महत्त्व आहे जास्त, आहे की नाही। जर वस्तूचं उत्पादनच केलं नाही तर विक्री करणार कुठून,
मग सुरुवातीला वस्तू व सेवांचं काय करावं लागतं, उत्पादन करावं लागतं, म्हणजे तयार कराव्या लागतात आणि मग त्यांची काय केली जाते, विक्री केली जाते. कोणताही व्यवसाय असू द्या, व्यवसाय केव्हा म्हणायचं, त्या ठिकाणी वस्तू व सेवांचे उत्पादन होते. म्हणजेच चौथं वैशिष्ट्य महत्त्वाचं काय आहे, वस्तू व सेवांचे उत्पादन. कोणता व्यवसाय घ्या, आहे की नाही. शेती व्यवसाय म्हटलं, तुम्ही काय उत्पादन घेणार आहे की नाही, शेतीमध्ये कांद्याचं उत्पादन घेणार, गव्हाचं उत्पादन घेणार, बरोबर आहे की नाही. दुग्ध व्यवसाय घ्या, दुग्ध व्यवसायामध्ये काय आहे, दुधाचं उत्पादन घेतलं जातं, आहे की नाही. मत्स्य व्यवसाय घ्या, मत्स्य व्यवसायामध्ये माशांचं उत्पादन, मासे पकडून आणले जातात आणि त्याची विक्री केली जातात. म्हणजेच अशा पद्धतीचे जेवढे जेवढे व्यवसाय आहे, कुक्कुटपालन व्यवसाय आहे, तिथं काय केलं जातं, कोंबड्यांचं पालन पोषण केलं जातं, म्हणजेच कोंबड्यांचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं. असे अनेक व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन घेतले जातात. म्हणजे व्यवसायामध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन केले जातात किंवा केले जाते, हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य, वस्तू व सेवांची देवाणघेवाण. व्यवसाय कशाला म्हणायचं, किंवा व्यवसायाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, वस्तू व सेवांची देवाणघेवाण, आहे का नाही. मग तुम्ही काय करणार आहे, वस्तूंचं उत्पादन करणार आहे आणि मग ते काय करणार आहे, विक्री करणार आहे, म्हणजे देवाणघेवाण. मग कधी कधी तुम्हाला वस्तू तयार करण्यासाठी कच्च्या मालाची घेवाण म्हणजे घ्यावा लागतो, कच्चा माल त्या ठिकाणी विकत घ्यावा लागतो आणि त्या कच्च्या मालाच्या माध्यमातून पक्क्या मालाचं उत्पादन करून तुम्हाला त्याची विक्री करावी लागते, आहे की नाही. कोणत्या प्रकारचा व्यवसाय असू द्या, त्या व्यवसायामध्ये वस्तू व सेवांची देवाणघेवाण होते. आणि जर देवाणघेवाणच झाली नाही तर त्याला व्यवसाय म्हणता येणार नाही. डेली, दररोज किंवा सातत्यानं त्या ठिकाणी काय केली पाहिजे, वस्तू व सेवांची देवाणघेवाण होणं गरजेचं आहे, बरोबर आहे का नाही. तरच त्या ठिकाणी त्याला व्यवसाय म्हणता येईल. पुढचं वैशिष्ट्य आहे, वस्तू व सेवांचा विनिमय. वस्तू व सेवांचा विनिमय, आहे का नाही. वस्तूंचं उत्पादन केलं जातं आणि त्या ठिकाणी काय ग्राहकांना दिलं जातं आणि ग्राहकांकडून वस्तूच्या मोबदल्यामध्ये पैसे घेतले जातात, आहे का नाही. त्याला काय म्हणायचं, विनिमय, वस्तू विनिमय. मग सेवांचा विनिमय म्हणजे काय, व्यवसायाला काही अशा प्रकारच्या सेवा आहेत त्या अदृश्य स्वरूपात असतात, पण त्याची गरज ही व्यवसायाला असतेच. कारण ज्या सेवा आहे, सेवा ह्या अदृश्य स्वरूपाच्या असतात, त्या डोळ्यांनी दिसत नाही, परंतु त्यांची व्यवसायाला गरज असतेच. मग तुम्ही म्हणाल उदाहरणार्थ बँकिंग सेवा, आहे की नाही. बँकेमध्ये बँकेची सेवा फक्त तुम्हाला इमारत वगैरे दिसेल, पण ती सेवा डोळ्यांनी दिसत नाही, तरी बँकेच्या सेवेची म्हणजे व्यवसायाला गरज असते. मग भांडवल निर्मितीसाठी किंवा भांडवल उपलब्ध करण्यासाठी, कच्चा माल उपलब्ध करण्यासाठी बँकांकडून व्यवसायाला पैसे घ्यावे लागतात, आहे का नाही. म्हणजेच बँकिंग सेवा. आणि जर व्यवसायाचा धोका काही अंशी टाळण्यासाठी जे विमा असतो, विमा सेवा, विमा सुद्धा आपण घेतो, आहे का नाही, ती विमा सेवा. त्यानंतर तयार झालेला माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साधनांची गरज असते, त्यासाठी वाहतुकीचे सेवांचा आपल्याला मदत घ्यावी लागते, त्याची आवश्यकता असते. म्हणजेच या ठिकाणी वस्तू व सेवाचा विनिमय या ठिकाणी केला जातो, सेवांची सुद्धा देवाणघेवाण या ठिकाणी केली जाते. पुढचं वैशिष्ट्य, व्यवसाय सातत्य. एखाद्या वस्तूची खरेदी विक्री तुम्ही करतात किंवा वस्तूचं उत्पादन करता, त्याची विक्री करणं गरजेचं आहे, किंवा खरेदी करणं आणि लगेच विक्री करणं हे यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. नाहीतर मग तुम्ही काय करणार, मोटारसायकल तुम्ही खरेदी केली, ती जर घरगुती कामासाठी खरेदी केली तर तिला व्यवसाय म्हणता येणार नाही. किंवा आज मोटारसायकल घेतली आणि ती विकली, तिला सुद्धा व्यवसाय म्हणता येणार नाही. व्यवसाय होऊ शकतो, पण तुम्हाला दररोज मोटारसायकली विकत घ्यावे लागतील किंवा खरेदी करावं लागतील आणि त्याची लगेच विक्री करावं लागेल. भरपूर जण असा व्यवसाय पण करतात, नाही का, जुन्या गाड्या घेतात आणि त्यांचा बाजार भरवतात आणि त्या माध्यमातून ग्राहकांना ते विकतात, त्याला व्यवसाय म्हणता येईल. परंतु आपण स्वतःच्यासाठी एखादी मोटारसायकल घेणं किंवा एखादी वस्तू घेणं आणि ते एखाद्याच वेळेस विक्री करणं, तर त्याला व्यवसाय म्हणता येणार नाही. तर त्यासाठी व्यवसायामध्ये खरेदी विक्रीचं सातत्य असणं गरजेचं आहे. अनेक व्यापारी लोक करतात बघा, आता काही बैलांचे व्यापार करतात, काही गायींचे व्यापार करतात, काही अन्नधान्यांचे व्यापार करतात,
याच्यामध्ये सातत्य आहे, कायमच ते खरेदी करतात आणि विक्री पण करतात. पण असं एकच दिवस जर केलं तिने, 2च दिवस केलं तर त्याला व्यवसाय म्हणता येणार नाही. तर खरेदी विक्रीमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे, त्यालाच व्यवसाय म्हणता येईल. म्हणजेच महत्त्वाचं वैशिष्ट्य व्यवसाय सातत्य. पुढचं वैशिष्ट्य आहे अनिश्चित परतावा. अनिश्चित परतावा. परतावा म्हणजे काय? परतावा म्हणजे थोडक्यात त्याला आपण नफा सुद्धा म्हणू शकतो, किंवा व्यवसायामध्ये सुरुवातीला भांडवलाची गुंतवणूक करावी लागते. कोणताच व्यवसाय असा नाही की तो बिगर भांडवल न गुंतवता व्यवसाय चालू होतो, असं होत नाही. तर अगोदर तुम्हाला भांडवलच गुंतवावं लागतं आणि गुंतवलेल्या भांडवलाचा परतावा, परतफेड किंवा ते गुंतवलेले पैसे परतच मिळतील याची गॅरंटी नसते. म्हणजेच अनिश्चित परतावा. बरोबर आहे की नाही? त्या ठिकाणी निश्चित अशा पद्धतीनं नफा मिळत नाही. त्यानंतर जोखीम किंवा धोका. तुम्ही भांडवलाची गुंतवणूक करणारे, व्यवसाय टाकणारे, खूप खर्च करणारे, हे एक प्रकारची तुमची काय जोखीम आहे. तुम्ही तो धोका पत्करताय. आणि व्यवसायामध्ये हेच असतं, कोणताही व्यवसाय असू द्या, तुम्हाला धोका पत्करावाच लागतो आणि तो अटळ असतो, तो टाळता येत नाही. कधी कधी नैसर्गिक संकट येतात, आहे का नाही? नैसर्गिक संकट म्हणजे काय? पूर येणे, भूकंप होणे, किंवा काही ठिकाणी नैसर्गिक संकटांमध्ये आपला व्यवसाय बुडणे किंवा त्या ठिकाणी पडझड होणे, नुकसान होणे, हे काय आहे? धोके आहे. हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे ह्यो धोका आपल्याला स्वीकारावा लागतो, तो अटळ असतो. व्यवसायामध्ये जो धोका किंवा जो जोखीम आहे ती अटळ, ती टाळता येत नाही. म्हणून सुरुवातीला कोणताही व्यवसाय जर तुम्हाला टाकायचा असेल तर धोका हा स्वीकारावा लागतो, जोखीम तुम्हाला पत्करावीच लागते. म्हणून धोका आणि जोखीम हे सुद्धा एक व्यवसायाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचं उपभोक्त्याचे किंवा ग्राहकांचे समाधान, हे देखील एक वैशिष्ट्य आहे. आता याच्या पाठीमागे आणखीन जर आपल्याला एक उदाहरण बघितलं, जोखीम किंवा धोका. आताच कोरोनाचा प्रसंग आला. कोरोना हे संकटापूर्वी ज्यांनी नवीन व्यवसाय उभारले, खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी भांडवलाची गुंतवणूक केली आणि अचानक कोरोनाचं संकट देशावरती आलं आणि उद्योगधंदे किंवा जे व्यवसाय आहे ते बंद पडले. हे एक नैसर्गिक संकट होतं. हे संकटाला सामोरं जावंच लागलं. टाळता आलं कोणाला? कसं आहे, कोरोनाचं संकट आलं आणि तरी मी माझा व्यवसाय चालवणार आहे, असं झालं का? नाही. संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन झालं आणि सर्व व्यवसाय बंद ठेवा लागले. म्हणजे तो एक मोठा धोका पत्करावाच लागला, आहे का नाही? म्हणजे अशा पद्धतीचे अनेक प्रकारचे धोके, जोखिमा व्यवसायामध्ये असतातच. त्यानंतर ग्राहकांचे समाधान. महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? आपण व्यवसाय टाकणार काय कशासाठी आहे? आपल्याला ग्राहकांचे समाधान करायचे आहे. बरोबर आहे की नाही? मग ग्राहकांचे समाधान केव्हा होईल? जेव्हा आपल्या व्यवसायामध्ये आपण एखाद्या वस्तूला क्वालिटी चांगली देऊ, आहे का नाही, गुणवत्ता त्याची चांगली असेल, तिचा दर्जा चांगला असेल, तर आपण निश्चितपणे ग्राहकांचे समाधान करू शकतो. आणि सर्व व्यावसायिकांनी काय केलं पाहिजे? ग्राहकांच्या दृष्टीनंच व्यवसाय केला पाहिजे. म्हणजे ग्राहकांच्या आपल्या वस्तूच्या उपभोगाने जर समाधान झालं तर निश्चित ते ग्राहक आपल्या वस्तू कायम खरेदी करतील आणि आपला व्यवसाय सुद्धा सुरळीत चालेल. मग व्यवसाय म्हणजे काय आणि व्यवसायाची काय महत्त्वाची वैशिष्ट्य आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेली आहे. जवळपास 10 वैशिष्ट्ये आहे. हे आपण थोडक्यामध्ये सविस्तर स्पष्ट करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. कोणाला काही अडचणी, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तशा कमेंट्स करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया. धन्यवाद.